महाराष्ट्र शासनाकडून महापालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांचे गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर आता महापालिकेतील गटनेता निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे। निवडणुका संपल्यानंतर सभागृहात पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडण्याकरिता प्रत्येक पक्षाकडून गटनेत्याची निवड केली जाते। अमरावती महापालिकेतही विविध राजकीय पक्षांनी आपल्या गटनेत्याची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर सभागृहाच्या पक्षांची भूमिका, धोरणे आणि नगरसेवकांचा आवाज बुलंद करण्यासाठी गटनेत्यांची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जाते। गटनेता हा पक्षाच्या सभागृहातील प्रमुख नेता असतो। पक्षातील सर्व नगरसेवकांचे समन्वय साधणे, धोरणात्मक निर्णय घेणे तसेच सभागृहात पक्षाच्या हिताचे निर्णय मांडणे ही जबाबदारी गटनेत्यावर असते। साधारणतः पक्षातील सर्व नगरसेवकांच्या एकमताने गटनेता निवडला जातो। अमरावती महानगरपालिकेत सध्या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये गटनेता निवडीची प्रक्रिया सुरू आहे। युवा स्वाभिमान पक्षाकडून नाना आमले यांची अधिकृतपणे पक्षाचे गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या अविनाश माडेकर यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने डॉक्टर राजेंद्र तायडे यांची अधिकृतपणे पक्षाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर AIMIMचे गटनेता म्हणून अब्दुल हमीद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। दरम्यान उर्वरित राजकीय पक्षांकडूनही येत्या काही दिवसात आपापले गटनेते जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एकूणच महापालिकेच्या सभागृहातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने गटनेता निवड अत्यंत महत्त्वाची ठरणार असून उर्वरित पक्ष कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अमरावतीतील महापालिकेच्या राजकारणाला आता वेग येताना दिसत आहे।